खरं तर भारतामध्ये एक विचित्र वास्तव आहे. जितकं जास्त शिक्षण तितकी जास्त बेरोजगारी. अशिक्षित लोकांमध्ये बेरोजगारी तुम्हाला बघायला मिळते का? जवळपास 0% आहे. 5वी 7वी शिकलेल्यांमध्ये 1 ते 5% दिसत्या आणि 10वी नापास 12वी नापास ते 6 ते 9% आहे. पण उच्च पदवीधर आणि पदवीधर लोक जे आहेत ह्यांच्यामध्ये जवळजवळ 30% बेरोजगारीचं प्रमाण दिसते. खरं तर मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी जास्त वर्ष शिकून काढलेली आहेत तेच नोकरीच्या रांगेत उभे आहेत आणि बेरोजगार आहेत. कारण शिक्षण वाढलं परंतु कौशल्य वाढलं का? डिग्री मिळाली पण कमाईची क्षमता तयार झाली का? आपण मुलांना सांगतोय भरपूर शाळा शिक आणि नोकरी कर, पण कुणी सांगत नाही भरपूर शाळा शिक आणि काम निर्माण करायला पण शिक. आजचा खरा प्रश्न बेरोजगारी नाही आहे, प्रश्न आहे एम्प्लॉयबिलिटीचा. खरं तर डिग्री तुम्हाला ओळख देत्या पण कौशल्य तुम्हाला कमाई देते. जर तुम्ही तरुण असाल तर फक्त नोकरी शोधत नका, स्वतःला इतकं सक्षम बनवा की नोकरी तुमच्याकडे येईल किंवा तुम्हीच नोकरी देणारे व्हाल. जास्त शिक्षण वाईट नाहीये, परंतु फक्त शिक्षणच पुरेसं नाहीये. डिग्री नव्हे तर अन्य काही समाजाचं जीवनाचं जगण्याचं आणि प्रॅक्टिकल ज्ञान सुद्धा गरजेचं आहे. खरं तर मित्रांनो, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर शाळेपलीकडचं शिक्षण आमचं ब्रह्मास्त्र ऍप डाउनलोड करा आणि त्यामधला शाळेपलीकडचं शिक्षण 5 दिवसाचा माझा एक ऑनलाईन प्रोग्राम जो झालेला होता त्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की तुम्ही काय शिकणं गरजेचं आहे, कुठलं कौशल्य तुम्ही घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही 2026 मध्ये बेरोजगार राहणार नाही, तुम्ही एक कमावते व्हाल. तर मित्रांनो, लगेच डाउनलोड करा ब्रह्मास्त्र ऍप.